जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सभांचा धडाका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारार्थ विविध जिल्ह्यात सभा. रायगड रत्नागिरीत प्रचार सभा आणि रोड शो. मनसेचं मुंबईतील पराभवावर उद्या आत्मचिंतन. राज ठाकरे यांच्या समवेत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक. मुंबईतील पालिका निवडणुकीचे 52 उमेदवार राहणार उपस्थित. मराठा उपसमितीची आज बैठक. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत बैठक. बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेणार. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपची कोर कमिटीची बैठक होणार. बैठकीत नागपूर पालिका गटनेत्याबाबत निर्णय होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. शिवसेना जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा लढवणार. ठाणे भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशी यांची निवड. ठाण्यातून प्रभाग क्रमांक 4 मधून मुकेश मोकाशी विजय. मोकाशी ठाणे पालिकेचे माजी उपमहापौर. मुंबईत महापौर पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद. मुंबईत कोण महापौर होणार याबद्दल अजून ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवारांचा टोला. तर चंद्रपुरात काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात. सुधीर मुनगंटीवारांचा दावा. सुधीर भाऊंचा बाण बिनतिरकी कमान. विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं महाजनांविरोधात संताप. महाजनांकडून दिलगिरी व्यक्त. महाजनांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते. विजय वडेट्टीवारांची टीका. शिवसेना हाच आमचा एक नंबरचा शत्रू. शेकापच्या चित्रलेखा पाटलांचं वक्तव्य. शिवसेना पातळी सोडून राजकारण करते. चित्ररेखा पाटील यांची टीका. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक. बैठकीतील निर्णयांकडे लक्ष. शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार. दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन करणार स्वतंत्र गटाची नोंदणी. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून कोकण भवनात जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार. सर्व नगरसेवक थोड्याच वेळात पालिकेत दाखल होणार. गट स्थापनेनंतर पालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर. जिल्हा परिषद पालिका निवडणुकीकरता अक्कलकोटमध्ये घेणार जाहीर सभा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. महापौर निवड. गट नेतेपदासाठी भाजपची पुण्यात बैठक. भाजपच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक. संभाजी भिडेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदोलन. शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येणार. नागपूर मनपासाठी आज विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी. प्रभाग 30 मधील संजय महाकाळकर यांचं नाव गटनेतेपदासाठी जवळपास निश्चित. कल्याण पूर्वेत पोस्टर लावल्याचं प्रकरण. पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू. पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे रमेश टिकेंचा मृत्यू. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. मंत्री गणेश नाईकांचा महायुतीतील नेत्यांना टोला. जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका. मी कधीच जात धर्म पाळला नाही म्हणून लोक माझ्या पाठीशी. पालघरमधील एका रुग्णालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात गणेश नाईकांचं वक्तव्य. महापुरुषांचा अपमान करणं ही भाजपची जुनी सवय. आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत त्याचं दर्शन घडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता घोर अपमान केला. वर्षा गायकवाडांची ट्विट करत भाजपवर टीका. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे सेनेला मोठा दणका. अणाव दाबाचीवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरात वंचितकडून निदर्शनं. ईव्हीएम आणि आमदार नारायण कुचेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. अकोल्यात महापौर उपमहापौर निवडणुकीत चुरस. भाजपकडून महापौर पदासाठी 2 तर उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार. ठाकरे सेनेकडून महापौर पदासाठी 1 तर उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार. विष पेरायचा प्रयत्न करू नका. सहन करणार नाही. मंत्री उदय सामंतांचं जलील यांना प्रत्युत्तर. 2 शिवसेना एकत्र येणं अशक्यच. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. तर गडचिरोलीतील पर्यटन स्थळांचा विकास करणार. सहपालकमंत्री आशिष जयस्वालांचं आश्वासन. स्थळांचा प्रचार प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केलं जाईल. आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकार आणि नाशिक पालिकेला न्यायालयात हजर राहण्याकरता नोटीस.
वर्ध्याच्या तळेगाव येथील मॉडेल हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा बालपणीचे मित्र एकत्र. वर्ध्यात समाज भवनाचं लोकार्पण तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन सोहळा पार. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर उपस्थित. वर्ध्यात रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती अभियान. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्कूल व्हॅन चालक मालक संघटनेकडून जनजागृती रॅलीचं आयोजन. भिवंडीत शहरी आणि ग्रामीण भागात पावसाची रिमझिम. गेल्या काही दिवसांपासून धुक्याची चादर असताना आज अचानक रिमझिम पावसाची हजेरी. सोलापुरातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. रोज संध्याकाळी 7 ते 9 दरम्यान गावकऱ्यांनी मोबाईल टीव्ही न पाहण्याचा निर्णय. अनगरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांचा निर्णय. अमरावतीत दारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंचांचं आमरण उपोषण. शासकीय निधीतून केलेल्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप. हिंगोलीत पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीकरता दिग्रसवाणी गावकऱ्यांचं उपोषण. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांचं उपोषण. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील चित्ररथात सिल्लोडचे प्राचार्य प्रदीप कुमावत यांचा सहभाग. शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथाची मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये निर्मिती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हिमालयन ग्रिफॉन आणि युरेशियन ग्रिफॉन गिधडाचं दर्शन. ताडोबाचे बर्डमन सुमेध वाधमारे यांनी कॅमेऱ्यात दृश्य केलं चित्रित. ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाच्या सरी. नवी मुंबईतील वायू प्रदूषणावर आज पुन्हा सुनावणी. आजच्या सुनावणीत सर्व मॉनिटरिंग सिस्टीम आणि त्याचा डेटा प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचं नवी मुंबई पालिका आयुक्तांना न्यायालयाचे आदेश. देशभरातील विविध बँकांमधील सुमारे 8 लाख कर्मचारी अधिकारी 1 दिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार. देशभरातील बँकिंग व्यवहारांवर आज मोठा परिणाम होण्याची शक्यता. पन्हाळा गडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार धडक मोर्चा. तर मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या परीक्षणाकरता 7 फेब्रुवारीपर्यंत वार्षिक परीक्षणाचं काम सुरू. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढला तर उत्तर प्रदेशला कर्ज कमी करण्यात यश. आरबीआयने दिली आकडेवारी. मुंबईची हवा आरोग्याला हानिकारक. प्रदूषण नियंत्रण मंडळाची धक्कादायक आकडेवारी समोर. आता हार्बर मार्गावर कार्यकार प्रवास. मुंबई ते पनवेल मार्गावर 14 एसी लोकल. हार्बर मार्गावर दिवसभरात एसी लोकलच्या 14 फेऱ्या. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न. पतीच्या मृत्यूचा पश्चात मिळणारे लाभ देण्याची मागणी. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रकार. कोल्हापुरातील वाघुर्डेत कविता रावण महिलेची आत्महत्या. ती आत्महत्या नसून हत्याच. नातेवाईकांची पोलीस अधीक्षकांना घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी. जळगावात आंबेडकर मार्केट समोर रुग्ण वृद्ध महिलेचं तिच्या मुलासह उपोषण. अन्न आणि औषधी कार्यालय तसेच चांडक रुग्णालयाच्या विरोधात आमरण उपोषण. शेतीपंपाच्या वीज प्रश्नावरून धुळ्यातील सामोडेतील शेतकरी आक्रमक. दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळण्याची मागणी. समृद्धी महामार्गावर येत्या 3 महिन्यात खाणपान सेवा. महामार्गावर 22 पैकी 8 फूड प्लाझा कार्यान्वित होणार. शक्तीपीठ महामार्ग 856 किलोमीटरचा सुधारित संरेखन प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे. 13 जिल्ह्यातील 395 गावांतून जाणार महामार्ग. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू. एसी लोकलने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना भरगच्च गर्दीने भरलेल्या लोकलच्या डब्यातून लटकतच प्रवास करावा लागणार. महालक्ष्मी उड्डाणपूल 31 ऑक्टोबरला खुला होणार. 78.5 मीटर उंचीचा पायलॉन उभारणीचं काम 55% पूर्ण. त्रिमंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान. ठाण्यात 3 दिवस वाहतुकीत बदल. तर पंचम डिजिटल चॅटबॉट लॉन्च. घर बसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होऊ देऊच नका. हायकोर्टाने परीक्षा मंडळ राज्य शासनाला बजावलं. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर. मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित. मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही तोवर खाली उतरणार नाही. आंदोलकांचा इशारा. कोल्हापुरात विंटेज गाड्यांचं प्रदर्शन पाहण्याकरता कोल्हापूरकरांची गर्दी. मुलुंड टोलनाक्याकडून मुंबईकडे येणाऱ्या तरुणांची स्टंटबाजी. सनरूफवरून बाहेर 2 गाड्या एकत्र चालवून स्टंट केल्यानं इतर वाहनांना त्रास. दोन्ही वाहनांवर कारवाई करण्याची मागणी.
नागपूरमध्ये गांजा तस्करी विशेष पथकाकडून तपासणी, ट्रकमधून गांजाची तस्करी, चालक ताब्यात, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. तर मुंबईत ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल. अभिनेते नदीम खान यांना मालवणी पोलिसांनी केली अटक. वाशिममध्ये तूर पिकाच्या काढणीला वेग. यंदा पोषक हवामान लाभल्यानं तूर उत्पादन समाधानकारक होण्याची शेतकऱ्यांकडून शक्यता व्यक्त. अवकाळी पावसाची भीती. कांदा, गहू, हरभऱ्यावर संकटाचे ढग. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील हवामानात बदल. घाऊक बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटो, शेवग्यासह लसूण, बटाटा, फळभाज्यांच्या दरात घट. काकडीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती. तर फुलांच्या भावात वाढ. फुलांची आवक आणि मागणी वाढली. फुलांच्या दरात 10 ते 20% वाढ. पुणे घाऊक बाजारात साखर, खाद्यतेल, डाळी महागल्या. आवक कमी, मागणी जास्त. साखरेपासून बेसनपर्यंत दरवाढीचा भडका. डाळिंबाच्या भावात 10 ते 20% वाढ. गुलटेकडी फळ बाजारात मागणी तेजीत. तर नाशिकमध्ये सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट. वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता. भारत युरोपियन युनियनमध्ये आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. करारांमुळे भारत युरोपियन युनियनमध्ये आर्थिक सहकार्य वाढणार. काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत मॅरेथॉन बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. संपूर्ण श्रीनगर शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली. श्रीनगरवरून सर्व विमानसेवा ठप्प. वाहतूक धीम्या गतीने सुरू. तर जम्मू काश्मीरमधील डोडात देखील बर्फाची चादर. मोठ्या प्रमाणावर बर्फ असल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. जम्मू काश्मीरमधील राजौरीत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. संपूर्ण बर्फाची चादर पाहायला मिळाली. पर्यटकांनी लुटला आनंद. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. 2 दिवस येलो अलर्ट. 835 रस्ते बंद. यूपीच्या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा. हिमाचलमध्ये आज पुन्हा जोरदार बर्फवृष्टी होणार. स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय. पर्यटकांनी उंच ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात महाआरती. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी. तामिळनाडूमधील थुथुकुडीत ज्वारीच्या शेतात पोपटांचं आगमन. मोठ्या प्रमाणावर पक्षी पाहण्याकरता नागरिकांची गर्दी. आधार कार्डमध्ये फिंगरप्रिंट ऐवजी चेहऱ्याने ओळखण्याची तयारी. दरमहा 100 कोटी प्रमाणीकरण करण्याचे लक्ष्य. AI आणि क्वांटम तंत्रज्ञानानं सुरक्षा वाढणार. बांगलादेशात 10 लाख नोकऱ्या जाण्याचा धोका. टेक्स्टाईल मालकांची कारखाने बंद करण्याची धमकी. भारतीय सूतावरील कर सवलत रद्द करण्याची मागणी. हिमाचल प्रदेशमधील शिमल्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम. काही मिनिटांचा प्रवास करण्याकरता पर्यटकांना तासभर लागत असल्याची माहिती. तर गोव्याची दुसरी मुंबई होऊ देऊ नका. विकासाबाबत सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी शक्य. मंत्री रोहन खवंटे यांची माहिती. कर्नाटकमधील मंगळूरमध्ये तन्नीरभावी बीचवर डेंडेन स्विम 2026चं आयोजन. मोठ्या प्रमाणात स्विमर्सने लावली उपस्थिती. चीनने जपानकडून आपले जुळे पांडा परत मागितले. हजारो लोक शेवटच्या वेळी या पांडांना पाहण्यासाठी पोहोचले. 50 वर्षांनंतर जपान या पांडांशिवाय राहणार. अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे 10 लाख घरे अंधारात. 13 लोकांचा मृत्यू. 18,000हून अधिक विमान उड्डाण रद्द. 20 राज्यांमध्ये आणीबाणी घोषित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.